तिकडे सोलापूरमध्ये महिला संघटनेनं गॅस सिलेंडरची एक प्रतिकात्मक गुढी उभारली आहे। WOW या महिला संघटनेनं गॅस सिलेंडरची ही प्रतिकात्मक गुढी उभारलेली आहे। वर्ल्ड ऑफ वुमन या महिला संघटनेनं अनोख्या पद्धतीनं गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला आहे। त्याचबरोबर आता महिलांना चूल पेटवण्यासाठी कोळसा देखील आम्ही देतोय। लोकांना लवकरात लवकर गॅस मिळू दे आणि हा गॅस स्वस्त मिळू दे अशी प्रार्थना या गुढीपाडव्यानिमित्त या संघटनेने केलेली आहे। आमचा विरोध सरकारला नाही, जे युद्ध सुरू आहे त्यामुळे हा फटका बसतोय, त्यामुळे आम्ही ही प्रतिकात्मक गुढी उभारल्याचं देखील या महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। पूर्ण देशभरामध्ये हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा जे आहे ते अगदी उत्साहात थाटामाटात साजरा होत आहे, परंतु सोलापूरमध्ये जी आहे ती एक वेगळ्या पद्धतीची गुढी जी आहे ती महिलांनी उभारलेली आहे। गॅसची गुढी एकंदरीत उभारलेली आहे आणि प्रत्येक महिला भगिनीच्या हातात जे आहे ते कोळसा असल्याचं दिसतंय। नेमकं हे या पाठीमागचं प्रयोजन काय, नेमकं काय आहे की आता संपूर्ण देशभरामध्ये थाटामाटात सण उत्सव साजरा करताय, तुम्ही गॅसची गुढी उभी केली? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि देशवासियांना नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही गुढी ह्याच्यासाठी सिलेंडरची उभी केलेली आहे की अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा माणसाच्या आहेत। सध्या अन्न मिळणं दुरापास्त झालेलं आहे, कारण सिलेंडरच्या अभावी आम्ही अन्न शिजवू शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही गॅसची गुढी उभी करून प्रभू रामचंद्राला प्रार्थना करतोय की इथून पुढे जगात कुठलंही संकट येऊ दे, कुठलंही आम्हाला टंचाई भासू दे, फक्त कुठलंही संकट टंचाई आली तरी आम्ही त्याला सामोरं जाऊ शकतो आणि कोविडच्या काळात सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे। परंतु गॅसची टंचाई मात्र इथून पुढे आयुष्यात कधी कोणालाच भासू नये यासाठी आम्ही प्रार्थना करण्यासाठी आज गुढी उभी केलेली आहे। सिलेंडर हातात कोळशे वगैरे काय आहे? सर सिलेंडर खूपच अडचणीत आलो आहे, सिलेंडर पुरत नाही आहे आणि रमजानचा सण तोंडावर आहे, परत आज पाडवा आहे। सर्व भगिनींच्या घरी सिलेंडरचा तुटवडा खूप आम्हाला जाणवत आहे, त्यासाठी सरकारने लवकरात लवकर आम्हाला हे सगळं मोकळं करून द्यायला हवं। कोळसा का वाटतंय तुम्ही? चूल कोळसा कोळसा ह्याच्यासाठी की चुलीचा जास्तीत जास्त डिपेंड आपण कुठल्याही गोष्टीवर राहणं चुकीचं आहे। भविष्यात कधी कुठली परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही, हे युद्ध किती दिवस चालेल हे सुद्धा सांगता येत नाही। त्याच्यामुळे आता आम्हाला सामोरं जायला पाहिजे पुढच्या उपाययोजनेसाठी। त्यासाठी आम्ही कोळसा वाटलेला आहे की चुलीवरती स्वयंपाक करण्यासाठी आम्ही आता सज्ज झालेलो आहोत। काय काय मागणं असेल तुमचं? मागणं हेच आहे की युद्ध थांबावं आणि परत पूर्वस्थितीवरती देश यावा, ह्याच्यासाठी आमचं मागणं आहे की हे आगळं वेगळं आंदोलन जे आहे ते सोलापुरात या महिलांनी केलेलं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।